कानावाशीला कानावाशीला मी भांडे घासून ठेवलेत आणि केक तिथं डोकं बिघडलं काय सनक्यान देऊन ठेवून गो आणि डोकं फिरलं का तो डोकं फिरलं का त्यासाठी आले पण करे नाही कानाला त्रास होईल कानावाशीला कानावाशीला नाही चहा सांड ना नको ना कोणतं बिस्किट पुढे घ्यायचं बोला अरे बंद कर ना ते डोकं बंद कर. अरे गप ना मोबाईल नाही लागला तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊत ब्लॉग्स मध्ये मी तुमचं नवनाथ बिस्किट पुढे बोल ना पण ए मला मोने कोप आहे हा तिकडच काल 10 रुपये स्टो दिलाय 5 रुपये मी घेतला आज तुला काहीतरी घ्यायचं होतं मला वाटतं मग काय नाही रे भांगऱ्या मी काय बोललो तुला हे कशाला बिस्किट पुढे आणत असते रे मला तू काय आणायचं मग ऑन बाय मग तू खा नाही पाहिजे का जिले अपनी जिंदगी तुला पाहिजे का तुला देणार बी नाही क्रीमचं पाव मोने को बिस्कुट चहा शिवाय खांब किती वागायला बर कसं गोळा आण बस बर काल तुम्ही बरोबर जवळ आणला असतो ना मला कसं वाटतं का कारण पासून उपासाचं काही नसतं ते फ्लेवर असतात ते बाय 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 तुम्ही तर चांगलंच केलंय कडे यार कुणी केली पण होय कुणी केली सुगरण खतरनाक बनवलं एकदम खतरनाक आचारी भारी अरे आणि कोणी दिलं ते म्हण दिला तुम्हाला आहे ना श्रीफळ देऊन सत्कार करू आपण फोडलेलं मागाशी गाडी पैसे सीताफळ नाही श्रीफळ अरे इकडे तोंडाला पाणी आलंय पटकन काप अरे अजून मधून काप ना ती तिकडे ते ते मग दाताने त्यांच्या जीभ काही कमी धारदार आहे जीभ जास्त धारदार आहे शब्दाने कापतात पार्टिशन केलंय का हो अश्विम्या एक जर एक डेकर देते काय आहे आम्हास जेवणास आमच्या सेवेकरता काळ्या मसाल्याची भाजी बघूनच सुनसुने येतात मला काळ्या मसाल्याची नाही वडा आहे वडा हे बघ काही गोडधोड केली का काय खायला तर मला दुपारच्या घरी उन्हा जाण्याचं मार खातो मग कर चविष्ट गोडधोड ते मोबाईल कट कर मग सांग घरावर गेले फ्रीज बसून इकडे बरं हवाय फ्रीज उघडं ठेवून त्याच्यात जाऊन बसतोय कशाला बनवली बरं काळ्या मसाल्याची भाजी पण मग पप्पा म्हणले मी पिवळी केली असते जमलं असतं ते कांदा टाकून मला नाही पडते इकडे या ना हे म्हणतो भाजी नाही खायची काळा मसाला नाही खाऊ शकत इथं केळी टाकली बरोबर मध्ये कचरा झाडला नाही काय नाही कोणी पडलं धाडलं काय करायचं तुला पडायसाठी केळी टाकली अवघड आहे राव अरे कचरा डबा टाक कचरा डबा कुठं आहे कुठं
फेकलं बघ रे बावळेनी. याच्या तुपाच्या अरे मी भांडे घासून ठेवलेत आणि केक तिथं डोकं बिघडलं काय सनकेन देऊन ठेवून गो. मला आणखी नाही म्हणजे दादा फ्रीज मध्ये गेलाय वाचायला. आणि मला तो काय डोकं फिरलं का तो डोकं फिरलं का बावळ. काय वाईट केलं तू तो फ्रीज मध्ये कम जाऊन बसतो. तुम समजे ना अरे फ्रीज मध्ये कम जाऊन बसतो. अगं बाई ला ला ली ला 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 ली ला 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 दा 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 देव देव तू जाग केला फक्त भोळा घालून माळा सुखात ठेव गयाला. नाही एक काम कर तुझ्या पाया पडतो या आठवड्यात आपल्याला सगळं सबमिशन कंप्लीट करून द्यायचंय. त्याच्या पुढच्या आठवड्यात पेपर सुरू व्हायचे. हा पॅन्ट घेईन आणि टी शर्ट घेईन बा असं का पण दोघात वापरायचा कधी कधी दोघात वापर तिघात वापर बाप्पा पण वापर बाजू का नको नको अजून लाव. पाहता का बसला बरं तू इथं प्रॅक्टिस करायची मला तुझ्या याच्यावर वाजीन मी 5-10 मिनिटं प्रॅक्टिस करत तिकडे निघून जा. खरं कर सांग पाकवाचा आवाज किती मोकळा झाला. हा तुझ्यासाठी आले गाईजला BIचा विचार खरा आहे मेरा की आता मी व्हिडिओ बनवणार आहे. शॉर्ट रील बनवायची आपल्याला एक आणि त्या रीलमध्ये आपल्याला वादनाचा व्हिडिओ येतो गाणं बिणं असणार आणि ज्याला कोणाला बघायचं असेल त्याने इंस्टाग्रामवर जायचं माझ्या याच्यामध्ये लिंक आहे आपल्या काहीला नाही राहते दुसऱ्या चॅनलची दिलेली डिस्क्रिप्शन मध्ये टाक ना पत्र. हां डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतो. माझ्या 2 आयडी आहेत तशा एक सेपरेट ब्लॉगिंगची आणि एक सेपरेट पर्सनल आयडी. त्या पर्सनल आयडीवर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटेल. पब्लिक हे आयडी तुम्ही जाऊन बघू शकता आणि कसं वाटलं ते बी सांगा. त्याची रील शूट करू आपण प्रॉपर नाद नाही करणे का सगळं प्रॉपर बनवायचं असं एकदम ऐकून आणि व्हिडिओ आला पाहिजे. मी काय म्हणतो एकदा पाकच जायचं कधी याला मागून धुंपणला आहे का केवढ्याला भेटत 15 नाही ना 15 रुपये नाही ना 35 रुपये तर ही घेऊन मग जा. पैसे आले काहीच धुंपाना अशी गोष्ट आहे म्हणजे जे बदबा जे कसं बेस जिंकून वाचतो का पाकवाजाची ही साईड ते जर पडलं पण तर त्याला आपण थोडंसं नाही हिट द्यावं लागते. हिट जसं आता ढोलपथकवाले नाही का ते कागदाची पुंगळी करून ते हिट देते नाही ते नसतं का आग लावायचं मोठं झाड ते असं भडक्या ना मग ते पेपरने जाळी देते ते पेपरने नाही भाऊ तसं अरे थांबा मेन महत्वाचा काय मुद्दा आहे जाळे हा मग ते आपण तसं आता पाकवाजाच्या धुंपानला करणं म्हणजे चांगलं वाजन आणि ते नाही वाजलं चांगलं तर मग व्हिडिओ पण नाही व्हायचं विषय असं पान पडल्यावानी वाजू राहिले एवढ्यात. बाकी मी माझा आवडतो जरा शर्ट बिर्ट घालतो प्रॉपर. उद्या कपडे हाफ शर्ट घालू का पांढरा इस्त्री आहे का त्याच्यावरला भारी व्हिडिओ आलता एक आपला काढला दादा त्याच्यावर नको काढू दुसऱ्यावर नाही रे येडायचं शर्ट कसं काय काय नाही होत कोण नाही एवढं टाईल लक्ष ऐक दे. ना. गुलाबी तो हा शर्ट ते इस्त्री दादा आणलं कधी चालू यार मोबाईल कॅमेरा काय वरड तर कुठे गावात आहे. झटका देईन त्यांनी. हा तुम्ही काय घ्या चिमटा अरे तिकडं बंद आहेत गावात आहे काय तुम्ही रानात आहे आम्ही गाव सोडून रानात गेलो काय करायचं तुला काय करायचं गाईज मी आवरून तयार झालं कारण लाईटर बी घेऊन आलाय. जर मी तुला यांना प्रोसेस दाखवतो प्रॉपर कशी असते. पडदे बंद करू नको वाजल्याने गेल्यावर वाजत असतो मी
धर ना पण हे दिसतो काय हे असं घास हे कर हे असं करायला लागतं मसाला गेला चटका पडला हे असं घास हे करावं लागतं घासायला लागतं आणि त्याच प्रकारे आम्ही घासून ठेवलेलं आहे. आता हे ना, थोडीशी मीठ टाक. पाण्याला गरम करावं लागतं जेणेकरून ते पाण्याने पडलेलं नीट होतं. अरे याच्यापेक्षा जाळ लावी त्यात पार पिवळं करतात त्याला. हा, मी पाहिलेलं आहे. का करतात असं? कर पूर्ण पिवळं मग. खराब करायचं काय नाही भाऊ मा नको ऐकू माय ऐकून लय वाईट. ब्लॉग आताच वाजायला लागले. तर काहीच व्हिडिओ शूटिंग झाली आपल्या व्हिडिओची आणि तुम्हाला बघायची असेल कमेंटमध्ये मी तुम्हाला लिंक टाकली माझ्या इंस्टाग्राम ID ची. पैसे भेटतात वाटतं याच्यावर. मग कम नाही आणलं तुम्ही मला नाही पैसे दिले तुम्ही काय म्हणले 30 रुपये माझ्याकडं पैसे द्यायचे. तू काय बिस्किट का ती लहान राहिली तू. लहानला जीवन मोठ्याला नाही काय मला बिस्किट नाही आवडत बिस्किट नाही आणायचं मला मग काय आणायचं दुसरा मी टोस्ट कुरकुरे. टोस्ट कुरकुरे. कुरकुरे काही पण. हात गेले ना तोय कवर. बोलते जातात बोल चपटा रस्ता ते पण शिमिटाचं मम्मीला बोललो लय राग येतो माझ्या मागं पडली. दोनदा धडकला असतो थोडक्यात वाचलो 2 वेळेस मोबाईल चालू करायला 2 वेळेस एका माणसाला धडकलं असतं एका सायकलीला आणि एका माणसाला. जाऊ द्या तुम्हाला सांगायचं होतं आम्ही चाललो आता कीर्तनाला गाणे बी आवरून तयार झालाय मे बी कीर्तनाला जातो मस्तपैकी तुम्हाला तिथं क्लिपा दिसत्या थोड्याफार आणि जवळपास आता किती वाजले 7 वाजायला 6 ते 7 मिनिटं आहेत 7ला कीर्तन कंप्लीट सुरू होतं 7:15 वाजते जाऊ मग अब सिनेमॅटिक लेंगे हम थोड़े. गाईज 10:15 वाजले जवळपास आणि कीर्तन दिसना की समोर भेट काय 10:15 वाजलेत आणि आता घरी जातो. कीर्तन उरकलंय कीर्तन जवळपास लवकरच उरकतं पण साई बाबाची जी आरती आहे ती एक मोठी आहे आणि अजून 2-3 आरत्या घेते त्याच्यामुळे अजून उशीर होतो. आता मी दिसत होतो तर ते उरकल्यानं मग 10:15 वाजले जेवण करून आता डायरेक्ट घरी जाऊन एखादं मी परत जेवू शकतो. मी इकडे जास्त जेवलो नाही नॉर्मल नाही का वाढलं तेवढं खाल्लं आणि आलो. लाईट पण नाही माहिती का हायवेवर एवढं लाईटच नाही. हे काय आहे समोर इथे हाय मोठ्या मोठ्या हायवे आपण इकडे गेलो घाटावर. दुसऱ्याला तिकडे जायच्या टायमाला करंजी घाटात लाईटी नाही तर का कमून असं काहीतरी कारण असेल तसं नाही परत त्या हा बरोबर त्याच रोडला पुढं बी लाईटी नाही तर घाटात मेन घाटात तेव्हा लाईट नाही. अंधार आहे का नाही MIDCला अंधार काहीच येऊ जा अंधार आहे. वास कसले रे गोळ्यात नाही वास मी परत याच्यात घर नाही आलो कसला तरी वास येतो काही असं नाही का काहीतरी जळालंय म्हणे बाकी जाऊ द्या. हे जे अंधार आहे हे समोर तुम्हाला अंधार दिसतोय अख्खा थांबा ह्या अंधाराला बघून मला 2 गाणे सुरू राहिले का नाही घरी चल आणि मग नाही माझल्यानंतर पहिलं गाणं गया ये जहां गया चिमटा घेतोय मला बसणार आहोत. सो गया हे सारे मंजिलें बसणार आहे इथं. सो गया है रस्ता बाजूला गाणं होतं नको नको म्हणतो मी. यही रात चावू नको गाण्याला काहीतरी माहीत असते त्याच्याशिवाय तेव्हा नाही म्हणत आहे ठीक आहे आपण घरी जाऊन गाणं म्हणू याच्यावर. गाईज रात्री एडिटिंग केली नाही काय नाही झोपलो डायरेक्ट आणि
दमलो तेवढं होतं म्हणजे दिवसभर काय काम आणि ते परत खेळलो काल व्हॉलीबॉल आणि ते जिम नव्हती मारली पण तरी दमलो होतं कीर्तन आणि त्याला उभा राहिलो लय पावले खेळलो ॲडव्या त्याचा व्हिडिओ काढायला तर कसं ते जमत नाही ते विषय होतं लय पावले खेळलो ॲडवानी तर मग ती पाय ते पॅक झालं ते रात्री आलो जी झोपलो तर डायरेक्ट सकाळी उठलो तर मग आजचा ब्लॉग एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे